साहेब नमस्कार. नमस्ते. नाव कसं आपलं? नाव शंकर यादव. बरं. जांभळी गाव, जांभळी तालुका शिरोळ. तालुका शिरोळ. बरं, मला सांगा, निर्मल सीड्स या कंपनीचं सोफिया या जातीचं भेंडीचं बियाणं तुम्ही या ठिकाणी भेंडीचं पीक या ठिकाणी घेतलेलं आहे, बरोबर? होय, बरोबर. आज घडीला मला वाटतं एकूण क्षेत्र किती आहे? हे 30 गुंठ क्षेत्र आहे. बरं, 30 गुंठ क्षेत्रामध्ये 2 टप्प्यात तुम्ही भेंडीचं बी टोकणले. होय होय होय. आता इथून तुमच्या पाठीमागे जी भेंडी दिसते 15 दिवस अगोदर हां. आणि हे 15 दिवस पुढच्या इथे लेट आहे. हां. ठीक आहे, म्हणजे सर्वसाधारण 48 ते 52 दिवसामध्ये या जातीला फळधारणा चालू होते. तुम्ही याच्यापूर्वी पण मला वाटते भाजीपाल्याच्या क्षेत्रात बरीच वर्ष काम करताय, होय ना? म्हणजे भेंडीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या जाती पण तुम्ही ह्याच्यापूर्वी पण केलाय आणि आता तुम्ही सोफिया पण केलाय. तर त्या आता ह्याच्या पाठीमाग केलेल्या व्हरायटीमध्ये आणि ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवते? फरक एवढाच जाणवतोय, आतापर्यंत मी 2-3 व्हरायटी मागल्या वेळेला केल्या होत्या. हां, पण ह्या सोफियाचं भेंडीचं बियाणं आता चालू केल्यापासून ह्याला दाखवा, आम्हाला बसून दाखवा तुम्हाला काय फरक जाणवतो. पासून जे फुटवा जो आहे ह्या भेंडीच्या ह्या बियाणला, हां, ते तळातनच फुटवायचा. बर. फुटवा असल्यामुळे काय झालंय, प्रत्येक फुटव्याला फुल हां आणि प्रत्येक फुटव्याला फळ, हां हे या भेंडीचं वैशिष्ट्य आहे. हां त्यामुळे उत्पादनात ह्याचं प्रचंड वाढ झाली हां या भेंडीच्या ह्या बियाणाच्या बाबतीत. बियाणाच्या बाबतीत आणि बाकीचं मी बियाणं भेंडीचं करत होतो त्यावेळेला कसं व्हायचं, एकच झाड यायचं आणि झाड मला वाटतं 4-5 फूट गेल्यानंतर त्याला फुटवा चालू व्हायचा. एक शिवडी झाड आणि मग नंतर फुटवा. हां, पण ह्याला कसं आहे, बियांचं रोप उगवल्यानंतर हां. मला वाटतं बी जरा ते झाड जरा व्यवस्थित झाल्यानंतरच फुटवा चालू होतो याला फुटत मुळात. बरोबर. त्यामुळं ह्याला झाडाला कसं आहे, उत्पादन प्रक्रिया जास्त आहे. त्यामुळं फळधारणा जास्त आहे. त्यामुळं एकंदरीत केलं तर शेतकऱ्याचा यात भरपूर फायदा आहे. बरं, ह्याच्यापूर्वी आता तुम्ही भेंडीच्या व्हरायटी केल्या होत्या, ते आता व्हायरसला, बरोबर आहे काय, रसशोषक किडीला लगेच बळी पडायच्या. हो, हो, हो. तुमच्या आता ह्या अखंड प्लॉटवर कुठं पांढरी माशीचा बाकीचा किडीचा अटॅक दिसतोय का जास्त? तुम्हीच आता बघितलाय साहेब, पांढरी माशी तुम्हाला हुडकून सापडणार नाही. म्हणजे रोगाला प्रतिकारक अशी ही जात बनवलेली आहे. पूर्णतः अधिक उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे. कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारी, जास्त पैसे मिळवून देणारी निर्मल सीड्सची सोफिया ही व्हरायटी शेतकऱ्याला परवडणारी अशी ही फुटव्यापासून जास्त फलधारणा आणि उत्पादन निघणारे मी पहिल्यांदा 14 वर्षात बघितलेले हे भेंडीचं बियाणं आहे. वा, क्या बात आहे, धन्यवाद. म्हणजे ह्या भेंडीच्या उत्पादनासंदर्भात किंवा वाढी संदर्भात, उगवणी संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? पूर्ण समाधानी आहे आणि औषधाकडनंही पूर्ण समाधानी आहे. बरोबर. तुमच्या आता गावात सुद्धा आणखीन 1-2 शेतकऱ्यांनी हे सोफिया जातीचे बियाण्याचे प्लॉट केलेले आहेत भेंडीचे. त्यांचे प्लॉट कसे आहेत? त्यांचे प्लॉट माझ्या प्लॉटपेक्षा जबरदस्त प्लॉट आहे. ओके. आणि त्यांचा पण उत्पादनाचा रिपोर्ट आता भेंडी त्या प्लॉटवाल्यांची निघत आल्या तर त्यांनी एकच सांगितलं, आतापर्यंत आम्ही बियाणं वापरलं त्या बियाणापेक्षा सोफियाचं बियाणं शेवटपर्यंत हिरवी राहणारी ही भेंडी. बरोबर. खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही आमच्या कंपनीसाठी तुमचा बहुमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल आम्ही आमच्या कंपनीच्या वतीने तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. ओके.